श्रीमद भागवत कथा कार्यक्रम खालीलप्रमाणे आयोजित केला आहे, तरी कृपया श्रीमद भागवत कथेचा लाभ घ्यावा ही विनंती। श्री भागवत ग्रंथ नारायण भगवंताची कलश शोभायात्रा मिती मार्गशीर्ष शुद्ध 8 ते 9 शके 1947 शनिवार दिनांक 29/11/2025 रोजी सकाळी 9 वाजता भगवान श्री गोपाळ कृष्णाचा जन्मोत्सव। मिती मार्गशीर्ष शुद्ध 13 शके 1947 बुधवार दिनांक 3/12/2025 रोजी दुपारी 3:30 वाजता श्री भागवत महापुराणाचे गोकर्ण महात्म्य निरूपण। मिती मार्गशीर्ष शुद्ध 12 शके 1947 शनिवार दिनांक 6/12/2025 रोजी सकाळी 10 वाजता। तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा। कथा प्रवक्ता वेदमूर्ती श्री शंकरदादा संत क्षेत्र चौपाळाधाम नंदुरबार। श्री तुकाराम श्याम पाटील। निमंत्रक श्री प्रकाश भबुता पाटील, श्री प्रल्हाद ब्रिजलाल पाटील, श्री सुदाम बाबू पाटील, श्री विजय लक्ष्मण पाटील, श्री एकनाथ उखा पाटील, श्री प्रकाश ज्ञानेश्वर पाटील, श्री सुदाम दगडू पाटील, श्री रतिलाल उखा पाटील, श्री भरत उखा पाटील, श्री जयेश जाधव पाटील, श्री मणिलाल रामदास पाटील, श्री बाबूभाईदास पाटील, श्री सुरेश रतिलाल पाटील। पूजेचे मानकरी श्री प्रकाश ज्ञानेश्वर पाटील, सौ शारदावेन प्रकाश पाटील, समस्त ग्रामस्थ भक्त मंडळ सुलवाडे। कथा वेळ दररोज दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत। कथास्थळ श्री हनुमंत मंदिर प्रांगण सुलवाडे ता शहादा जिल्हा नंदुरबार। गायत्री ऑफसेट शहादा। भागवत कथेचे दिव्य महत्त्व। श्रीमद भागवत कथा ही केवळ धार्मिक अनुष्ठान नसून आत्मशुद्धीची, मनाची निर्मलता देणारी आणि जीवनाला सुखशांती प्रदान करणारी अमृतवाणी आहे। या कथेचे श्रवण केल्याने जन्मजन्मांतराचे पाप नष्ट होतात, संशय दूर होतात आणि आध्यात्मिक विकास साध्य होतो। कलियुगात भागवत कथा हाच सोपा मार्ग आहे मोक्षप्राप्तीसाठी, ज्याने राजा परीक्षितांसारखे भक्त तत्काळ मुक्ती मिळवली। या कथेत भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन असल्याने भक्तीचा रस वाढतो, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता संचारित होते। मनाला शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि रिश्त्यांमध्ये प्रेम करुणा निर्माण होते। भागवत कथा कल्पवृक्षासारखी आहे, जी सर्व मनोकामनांची पूर्तता करते आणि कष्टरोग शोक दूर करते। भावनिक कथा भागवत अमृताचा प्रवाह। एका छोट्याशा गावात एक गरीब शेतकरी राहत होता, ज्याचे जीवन संकटांनी घेरलेले होते, आजार, कर्ज आणि कौटुंबिक कलह। एकदा त्याने श्रीमद भागवत कथेचा लाभ घेतला, तेव्हा त्याच्या हृदयात भगवान श्रीकृष्णांच्या गोपाळ लीला ऐकताना अश्रू डोळ्यात उफाळले। कथावाचकाने सांगितल्याप्रमाणे भागवत श्रवणाने परीक्षित राजाने 7 दिवसात मोक्ष मिळवला। तसेच हे अमृत तुझ्या जीवनातील अंधार दूर करेल। दररोज दुपारी कथेसाठी जाऊन तो बसायचा, तेव्हा त्याच्या मनातील कल्लोळ शांत होऊ लागला। गोपाळकृष्ण जन्मोत्सवाच्या दिवशी त्याने महाप्रसाद घेतला आणि घरी परतल्यावर कुटुंबाला एकत्र आणले। कालांतराने त्याचे कर्ज उतरले, आरोग्य सुधारले आणि गावकऱ्यांसारखे सर्वजण सुखी झाले। ही कथा सांगते की भागवत कथा श्रद्धेने ऐकली तर जीवन भवसागरातून पार होऊन वैकुंठाला नेते। या सुलवाडेतील कथेत सहभागी होऊन प्रत्येकाने स्वतःचे जीवन रूपांतरित करावे, कारण भागवत हा भक्तीचा भांडार आहे, जो सुख, समृद्धी आणि मोक्षाची कुंजी उघडतो। सहकुटुंब उपस्थित रहा आणि या दिव्य प्रसादाचा लाभ घ्या।